Drop it. हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू शारदा कोचिंग अकॅडमी, जिथे आपण इंग्लिश शिकतो खूप सोप्या भाषेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या सिलेबसला सुरुवात करत आहोत. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न द फर्स्ट पोयम ऑफ युअर फर्स्ट युनिट 1, अ टीनेजर्स प्रेयर. So we are going to learn this poem into 4 sections. First, introduction. Second, explanation of the poem. Third, English workshop. And fourth, poetic appreciation. So let me introduce to this poem. The title of this poem is A Teenager's Prayer. मराठीमध्ये सांगायचं झालं तर या कवितेचं शीर्षक आहे किशोरवयीन मुलाची प्रार्थना. द पोयम इज रिटन इन टू 5 stanzas. Each stanza contains 4 lines. It is a short poem. It is called Quatrain. ही कविता 5 कडव्यांमध्ये लिहिलेली आहे, ज्या प्रत्येक कडव्यामध्ये 4 ओळी आहेत. या कवितेला क्वाल्ट्रेन असंही म्हणलं जातं. मग ही कविता कुणी लिहिलेली आहे बरं? The poem is written by famous American poet J. Morse. He has got Pulitzer Prize for this poem in 1942. The poem is a prayer for the students. The title shows its meaning. The poem is written, it's sung by J. Morse, and the speaker of this poem is a teenager. The teenager prays to God. What is meant by teenager? Teenager means the student in the age between 13 to 19. The numbers 13 to 19 is called teenage years. These years are stormy years. In this age, students have to take many decisions. In this poem, the teenager is expressing his thoughts about the decisions he wants to make in his life. He wants to take many decisions for his future, and he is capable of taking such decisions. It's a very interesting poem. So let's have the explanation of the poem by stanza. Let's see the explanation of this poem. Stanza first. In the very first stanza, the poet, the teenager, says that each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. In this first stanza, the teenager says that each day brings new beginnings along with it. So at the beginning of the day, he must make his own decisions. या पहिल्याच कडव्यामध्ये हा टीनेजर, किशोरवयीन मुलगा म्हणतो की प्रत्येक नवीन दिवस नवीन सुरुवात घेऊन येत असतो आणि या प्रत्येक नवीन दिवशी त्याला स्वतःला काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात. आणि तो असे म्हणतो की आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. आणि मीच तो व्यक्ती आहे ज्याला पुढे जाणाऱ्या रस्त्याची निवड करायची आहे. मग तो रस्ता एकतर त्याला यशाकडे घेऊन जाईल किंवा घोर निराशेकडे घेऊन जाईल. आणि तो हा जीवनाचा मार्ग निवडण्यासाठी सक्षम आहे, कॅपेबल आहे. नाव सी द सेकंड स्टांझा. In the second stanza, the teenager says that I can choose to take the road of life. मी माझ्या आयुष्याचा मार्ग चांगल्या रीतीने निवडू शकतो. That leads to great success, जो यशाच्या उत्तुंग शिखरापर्यंत घेऊन जाऊ शकतो. Or travel down the darkened road, किंवा अंधकार असलेल्या चुकीच्या वाईट प्रवृत्तीच्या मार्गाने ग्रेट डिस्ट्रेस म्हणजेच अधोगतीकडे वाटचाल करत घेऊन जाईल. नाव हिअर द टीनेजर सेज दॅट in this life that
for any decisions. He is even capable to choose the road which can take him to great success or great distress. He will be even responsible for his decision. Now see the third stanza. In the third stanza, he requests God, please open up my eyes, dear Lord. या तिसऱ्या कवड्यामध्ये तो ईश्वराला प्रार्थना करतोय की हे ईश्वरा, कृपया माझे डोळे उघड, दॅट आय माईट सी क्लिअरली, जेणेकरून मी स्पष्टपणे पाहू शकेल की काय खरं आहे, काय खोटं आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे. तो अशीही विनंती करतो, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, जे योग्य आहे, जे बरोबर आहे, त्यासाठी त्या सत्याच्या बाजूने मला उभं राहण्याची क्षमता दे. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, आणि माझ्यातील सर्वोत्तम गुणांचा आविष्कार होऊ दे, माझ्यातील सर्वोत्तम गुण बाहेर पडू दे. इन द फोर्थ स्टांझा द टीनेजर्स प्रे, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. या चौथ्या स्टांझामध्ये तो पोयट अर्थातच टीनेजर ईश्वराला प्रार्थना करतोय की त्याला नाही म्हणण्याचं सामर्थ्य दे. व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे, जेव्हा टेम्पटेशन म्हणजेच प्रलोभन किंवा मोह त्याच्या मार्गावर आलेला असेल. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे, जेणेकरून मी माझं मन आणि शरीर आरोग्यपूर्ण स्वच्छ ठेवू शकेल. फॉर लाईफ इच डे म्हणजेच आयुष्यभर, आयुष्यातील प्रत्येक दिवसासाठी. ॲज वी नो द स्पीकर द टीनेजर सीक गॉड्स हेल्प to enable him to say no when he is faced with situation where he may overcome by a strong desire or do something bad or wrong. जिथे त्याला काहीतरी प्रलोभन किंवा अशी तीव्र इच्छा मनामध्ये निर्माण होईल जेव्हा तो एखादी खूप चांगली किंवा खूप वाईट गोष्ट करू शकेल. त्यावेळेस अशा टेम्पटेशनला म्हणजेच प्रलोभनाला नाही म्हणण्याचं तो सामर्थ्य मागतोय. That I might keep my body clean and fit for life each day means the speaker also prays that with the God's blessing that he might keep his body clean and fit to face the challenges of life. तो ईश्वराच्या आशीर्वादाने आणि दाखवलेल्या मार्गामुळे तो त्याचे मन आणि शरीर स्वच्छ ठेवू शकेल आणि आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देऊ शकेल अशी शक्ती हा टीनेजर ईश्वराला गॉडला मागतोय. नाव सी द लास्ट स्टांझा, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, इट्स द कन्क्लुडिंग स्टांझा. इन द लास्ट क्वार्ट्रेन और लास्ट स्टांझा द टीनेजर सेज, व्हेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. या ठिकाणी तो टीनेजर म्हणतो की जेव्हा माझे या किशोरावस्थेमधील वर्ष संपलेले असतील, अँड आय नो दॅट आय विल सी, आणि मला माहिती की त्यावेळेस मी नक्कीच मागे वळून पाहिल, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, आणि माझ्या असे लक्षात येईल की मी माझ्या किशोरवयीन जीवनाचा कालावधी खूप सर्वोत्तमरित्या जगलो. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, जिथे तुम्ही माझ्या पुढे आणि तुमच्या मार्गदर्शनावर मी चालत होतो. इन द लास्ट स्टांझा टू कन्क्लूड द टीनेजर्स से दॅट the time teenagers say that he will surely know the truth that the life lived very best is always one which is lived under the constant guidance of Almighty God, of God Almighty. या ठिकाणी त्याला नक्कीच माहिती की आपण ईश्वराने दाखवलेल्या मार्गाने, ईश्वराच्या सामर्थ्याने आपला किशोरवयीन जीवनाचा कालावधी कोणत्याही मोहांना न बळी पडता यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल. आय होप यू ऑल विल हॅव अंडरस्टँड दिस पोयम. नाव लेट्स सी सम ॲक्टिव्हिटीज.